त्याग जमीन देणारे शेतकरी करतात। त्यामुळे या धरणाचे सर्वाधिक लाभ देखील शेतकऱ्यांनाच मिळायला हवेत। गोसेखुर्द या विदर्भातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय जलसिंचन प्रकल्पामध्ये मात्र असं होताना दिसत नाही। गोसेखुर्द धरण आता पूर्ण होत आलंय। या धरणातील प्रचंड पाणीसाठ्यातून धरणाच्या वरच्या बाजूला तसंच वैनगंगा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर बॅकवॉटर पसरलंय। त्यामुळे धरणाच्या वरच्या बाजूलाही शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी पावसाळ्यानंतर अनेक महिने पाण्याखाली बुडीत असतात। बॅकवॉटरमुळे पाण्याखाली गेलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी आता जलसंपदा आणि महसूल विभागाकडून अधिग्रहित होत आहेत। मात्र या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। जमीन अधिग्रहित करून हवी असेल तर विशिष्ट रक्कम द्यावी लागेल अशी मागणी करणारे काही लोक संपर्क करतात, असा आरोप देखील शेतकऱ्यांनी केलाय। तर गोसेखुर्दला काय घडतंय बघा। गोसेखुर्द बॅकवॉटरचं पाणी वैनगंगेच्या पात्राबाहेर आलंय। जमनी गाव आणि अन्य गावातील शेती त्यामुळे पाण्याखाली गेली। फेब्रुवारीमध्ये सुद्धा जमीन पाण्याखाली गेली होती आणि तरी जमिनी बॅकवॉटर अधिग्रहण प्रक्रियेच्या बाहेर आहेत। बॅकवॉटरचं पाणीच नाही अशा जमिनींचं मात्र नुकसान भरपाईसाठी अधिग्रहण होत आहे। एबीपी माझानं वस्तुस्थिती तपासल्यानंतर शेतकऱ्यांच्या तक्रारीमध्ये तथ्य दिसलं। वैनगंगेच्या प्रवाहापासून दूर असलेल्या जमिनींना 42 कोटींची भरपाई देण्याची तयारी सुरू आहे। अधिग्रहण दाखवायचं तर पैसे द्या अशी दलालांनी शेतकऱ्यांकडे मागणी केली आहे आणि पैसे जे देत नाहीये त्यांना वगळल्याचं चित्र आहे। शेतकऱ्यांच्या महसूल आणि जलसंपदा विभागाकडे लेखी तक्रारी पोहोचल्या मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे। एका शेतकऱ्याची खंडपीठात धाव घेतली आहे। खंडपीठाची नियमाप्रमाणे काम करा अशी तंबी देखील आली, मात्र तरी सुद्धा पहिले पाढे 55 अशीच परिस्थिती आहे। दरम्यान भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होत असल्याचं आणि त्या संदर्भात सुरू असलेल्या जमीन अधिग्रहण प्रक्रियेमध्ये गैरकारभार होत असल्याचं वास्तव एबीपी माझानं समोर आणलं। त्यानंतर भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। नाही, जेव्हा केव्हा शासनाच्या वतीनं जमीन ही अधिग्रहित करण्यात येते तेव्हा संपूर्ण त्या प्रकल्पामध्ये बाधित झालेली किंवा प्रकल्पग्रस्तांची जमीन असते याचा सर्व पद्धतीनं सर्वेक्षण करून त्या ठिकाणी ज्या ज्या जमिनी बाधित झाली आहे त्या ठिकाणी मदत देण्यात येते। जर का ह्या पद्धतीची मदत कुठे पोहोचली नसेल किंवा काही नागरिकांना त्यामध्ये समाधान झालं नसेल तर निश्चितपणे त्यांच्याकडून ती तक्रार प्राप्त झाल्याबरोबर त्या संदर्भाचे निर्देश प्रशासनाला देण्यात येतील। जिल्हाधिकारी अनेक स्पॉटवर स्वतः गेलेले आहे, परंतु असं एखादं गाव असेल की ज्या ठिकाणी लोकांच्या मनात, नागरिकांच्या मनात असलं की बाबा आपली जमीन त्यामध्ये सुटते आहे, आपली जमीन बाधित असताना देखील, तर निश्चितपणे याची दखल घेऊन त्या संदर्भात प्रशासनाला पुन्हा निर्देश देण्यात येईल। दरम्यान या संदर्भात शेतकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात बघूया। पाणी अशाच पद्धतीने राहते साहेब। बरसातीत तर राहते, पण ह्या हिवाळ्यापासून उन्हाळ्यापर्यंत असंच राहते। एक बी फसल आमच्या हातात येत नाही। शासनाच्या लोकांनी जे सर्वे केला तो चुकीचा केला। आम्हाला न नोटीस देता, न काही करता, ना आम्हाला काही त्याची इंटिमेशन काही मिळालेली नाही आजपर्यंत। बाकायदा आम्ही बघतो तो त्यांच्या पेपरामध्ये लिस्टवर नाव येऊन राहिलं आहे। खूप डाऊन असल्यामुळे पण अजूनही कोणी इथं सर्वेला आला नाही। ड्रोन वरतून फिरते। आम्हाला असं वाटते की बा आमचा आज्ञा उद्या जाईल, आज्ञा उद्या पत्र येईल, आज्ञा उद्या बोलवतील, पण तिथं काही तशी सुनवाई होत नाही। म्हणजे नदीपासून आमची जवळ, मग त्यांच्यावरची जे आहे त्यांचे नाव आले, त्यांचं सर्व पेपरमध्ये आलं, नोटीस आपला लिस्टमध्ये पण आलं, परंतु आमचं काही इथं ठिकाण आहे नाही अजून। आणि इथे एक छोटासा ब्रेक घेऊया। पाहत रहा एबीपी माझा।